कृष्णाची जी बासरी आहे की नाही, बासरी, बासरी एका दृष्टीनं पाहिलं तर सर्वसाधारण लाकूड आहे, बरोबर आहे. बासरी कशाची असती माय? महिला मंडळी सांगा, बासरी कशाची? आजकाल प्लास्टिकच्या बी यायल्यात, पण त्याला बासरी नाही म्हणायचं. बासरी जी असते, बासरी ती वेळूची असते. कशाची असते? वेळूची, बांबूची. त्याला बांबू म्हणा, वेळू म्हणा, बांस म्हणतात हिंदीमध्ये. त्या वेळूची असते आणि ते वेळू असा कधीही तोडून नाही आणता येत बरं का. ते एका विशिष्ट तिथीला तोडून आणावा लागतो. ज्याची बासरी करायची का, त्या विशिष्ट तिथीला त्या झाडाची पूजा करून त्या झाडाचं ते लाकूड, त्या बांबूचं, वेळूचं ते लाकूड, तो बांबू तोडून आणावा लागतो. त्याची पूजा करावी लागते. आणि एक लक्षात घ्या, जो कृष्ण आहे, कृष्ण रात्रंदिवस त्या बासरीला हातामध्ये वागवतो. रात्रंदिवस कृष्णाची मूर्ती बिना बासरीची कधी पाहिली का हो तुम्ही? कृष्णाची मूर्ती बिना राधेची सापडेल एखाद्या वेळेस, बरोबर? बिना राधेची सापडेल, पण बिना बासरीची सापडेल का? काय पुण्य असेल त्या बासरीचं की देवानं ते लाकडाचा तुकडा रात्रंदिवस हातामध्ये ठेवावा. एवढी प्रिय बासरी का देवाला? कशामुळं? लक्षात घ्या माय, ती जी बासरी असते की नाही, बासरी ती आतमध्ये पोकळ असते. पोकळ, काय सांगतोय मी? आतमध्ये पोकळ असते. मध्ये भरलेलं असतं का ते लाकूड? आतमध्ये एका बाजूकडून हवा सगळी पूर्ण आपोआप बाहेर निघते. एकीकडून फुकलं की दुसरीकडे निघते हवा. मी मगाशी देखील सांगितलं आणि आता देखील सांगतोय, जशी त्या बासरीमध्ये गाठ नसते एकही, तशी माणसानं देखील आतमध्ये गाठ ठेवू नये अंतरामध्ये. ज्याच्या अंतःकरणामध्ये गाठ आहे ना, लक्षात घ्या, गँग्रीन होते, कापून काढावं लागते. अंतरातल्या गाठी दूर करा. ज्याच्या अंतरामध्ये गाठ नाही, देव त्यालाच आपल्या हातात धरतो आणि त्यालाच लाडकं बनवतो. देवाचं लाडकं बनवायचं असेल तर बासरीपासून बोध घ्या. कोणी सांगत नाही ही कथा, ऐका. फार खोलात जावं लागतं. बासरी बनण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे देवाचं लाडकं बनायचं असेल, बासरी ही देवाची लाडकी आहे. लाडकी, किती लाडकी? गवळणी म्हणायच्या, अरे कृष्णा, तुला आम्ही खायला दूध देतो, तूप देतो, दही देतो, लोणी देतो, तू पाहिजे तसं म्हणला आम्हाला नाचा तर नाचतो सुद्धा, तरी सुद्धा तू आमच्या जवळ एक क्षणभर सुद्धा थांबत नाहीस. लगेच आत्ता येतो की पळून जातो. पण रात्रंदिवस त्या बासरीला जवळ ठेवतो. बासरीला आम्हाला असं वाटतं ती बासरी बासरी नाही, आमची सवत आहे, सवत. काय म्हणते? नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली जगत सजना. नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली जगत सजना. हे नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सबते सजना. नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सबते सजना. सदैव तिजला लाव्या ओठाला मग वाटून ये लागे भवनाला. सदैव तिजला लावी ओठाला मग वाटून नाही का हे वामनाला, हे वाटे मनाला. हे वाटे मनाला. हे नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सबत सजना. सदैव तिजला लाव्या ओठाला मग वाटून ये लागे भवनाला. हे वाटे मनाला. हे वाटे मनाला. हे वाटे मनाला. गवळणी म्हणायच्या कृष्णाला, नंदलाल नंदलाल हे नंदलाल तुझी बासरी झाली सवत सजना. सदैव तिजला लावी ओठाला मग वाटू नये का हेवा मनाला. गवळणी म्हणायच्या, अरे त्या बासुरीचा हेवा वाटतोय आम्हाला. हेवा का? रात्रंदिवस तुझ्या कधी कमरेला खोवलेली असते, कधी डोक्यावर मुकुटात खोवतो, कधी या हातात, कधी या हातात. रात्रंदिवस तुझ्या हातामध्ये ती बासरी आणि आमच्याकडे पाहत सुद्धा नाहीस कृष्णा तू. आमची सवत आहे की काय ती बासरी? इतकी लाडकी ती बासरी होती. बासरी का? कशामुळं बासरी लाडकी एवढी देवाला? सांगतोय का, अगदी थोडक्यात सांगतो. मलाही माहिती आहे तुमची चुळबुळ चालू झाली, याचा अर्थ इंटरव्हलचा टाइम होत आलाय. हा, माझ्याही लक्षात येतं ते, पण एक 10 मिनिटं ऐका, लक्षपूर्वक ऐका, फार गोड आहे.
तो जो बासरी असतो, बासरी तो वेळू माय, त्याला बासरी बनायचं असतं, देवाचं लाडकं बनायचं असतं. वेळूचं झाड पाहिलं का तुम्ही? वेळूचं झाड पाहिलं? हात वर करा ज्यांनी पाहिलं त्यांनी. वेळूचं बांबूचं झाड 1 2 3 4 5 6 50 55 60 70 85 90 100, फक्त 100 जणांनीच पाहिलं. वेळूचं झाड जो असतं ते एकटं कधीच नसतं, बरोबर? त्याचं 5-50 ते गणगोत सगळं एकदाच असते, बरोबर की नाही गोपीनाथ मामा? 100-200 बांबू एकाच जागेवर निघतात. त्याचे माय बाप भाऊ बहीण सगळे मावसा मावशी काका काकू सगळे भाऊकी सहित असतं ते एकदाच. गावच्या गाव म्हणलं तरी हरकत नाही. पण ऐका, ज्याला देवाचं लाडकं व्हायचंय, म्हणजे ज्याला बासरी व्हायचंय, ते सगळं आपलं घरदार सोडते, आई बाप सोडते, मुलं बाळ सोडते आणि एकटाच निघते ते एवढा तोकडा वेळूचा, बरोबर? आणि त्याला कापल्याच्या नंतर त्याला पुढची अवस्था काय? डायरेक्ट बासरी होते का ते? नाही. त्याला घरी आणल्याच्या नंतर आपण त्याला तापवतो, त्याला भाजावं लागतं, बरोबर? माय, तसं त्याला संसाराच्या भट्टीमध्ये भाजून निघावं लागतं. हा, मग ते बासरी बनायच्या लायकीचं बनते. तरच देव लाडकं देव कोणालाही हातात घेत नाही. एक लक्षात घ्या, देवाचा लाडका बनायचा असेल तर आधी संसारापासून गणागोतापासून दूर व्हावं लागतं. माझं 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 करीत बसल्यावर होत नाही. हा, माझा बंड्या, माझी पप्पी, माझं सोन्या हे केल्यावर नाही माय देवाचा लाडका होता येत. त्याच्यासाठी आधी मग संसाराच्या भट्टीत तापावं लागतं. तापल्याच्या नंतर बासरी होत नाही ते ताबडतोब. आहा, नाही. त्याच्यानंतर त्याच्या मधल्या ज्या गाठी आहेत का नाही, गाठी, त्याला कांडे म्हणतो आपण, त्या गाठी काढून टाकाव्या लागतात. बरं, तितकं झाल्याच्या नंतर संपली नाही त्याची परीक्षा, त्याला छिद्र पाडावे लागतात. आणि छिद्र पाडल्याच्या नंतर देव जसा त्याच्यामध्ये हवा भरतो, मग तशी त्याच्यातून सप्तसूर बाहेर निघतात. हा, मग तो बासरी बनला, मग देवाचा लाडकं बनला. देवाचा लाडकं बनणं एवढं सोपं नाही मायबाप. चला ऐका,